बाबूजींच्या स्वतःच्या सांगण्याप्रमाणे लावण्या संगीतबद्ध करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ, पण त्यांनी स्वतः हे सांगून सुद्धा विश्वास बसू नये इतक्यात या लावण्या फरमास होत्या. त्यातलीच गदिमांच्या चित्रमयी शैलीतली ही लावणी ऐकूया. चला दोघ मिळूनी चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. तुम्ही बालपणासून जीवाचं मैत्र, ही तरुणपणातून बालपणाची लहर, कुणी बघत नाही तो चला गडे लवकर, आंबट गोडी चाक वाटते पूर्वाचे छंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. मजलाच वाटते सांगायाची धनी, घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी, अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी, दर्या टेकड्या चला धुंडूया होऊन बेबंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. सुधीर फडके, गदिमा आणि राजा परांजपे हे त्रिकूट इथून जमलं आणि मग त्यांनी निर्मळ विनोदानं सजलेलं आणि मधुर संगीतानं नटलेलं एकाहून एक चित्रपट दिले. त्यातलाच हा पहिला अविस्मरणीय लाखाची गोष्ट. कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन या सगळ्याच अंगाने त्या चित्रपटातून जी प्रसन्नता झंकारते ती आजही तितकीच उत्कट आहे. गदिमा आणि सुधीर फडक्याने त्यांच्या कारकिर्दीतले जे अनेक विक्रम केले त्यातला हा एक विशेष उल्लेखनीय विक्रम. ते शब्द, ते सूर यांचा तो टवटवीत अनुभव ही शब्दांनी सांगून कळणारी गोष्ट नाही, ती आहे केवळ अनुभवण्याची गोष्ट.
साधा विना कळावे संगीत लोचनाचे डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे मी वाचले मनीते मी वाचले मनीते फुलली मनात आशा सांगावया तुला ते नाही जगात भाषा हितगुज प्रेमिकाचे ते बोलत्या मुक्यांचे डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत दूर दूर जाते धरुणी उरी तुझी प्रीत उरी तुझी प्रीत ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत दूर दूर जाते धरुणी उरी तुझी प्रीत उरी तुझी प्रीत सांग तू माझा होशील का होशील का होशील का माझा होशील का वसंतकाली वनिती नांदी वसंतकाली वनिती नांदी एकच पुशिते तुझे एकांती वसंतकाली वनिती नांदी एकच पुशिते तुझे एकांती एकांती कर कोमल माझा हाती घेशील का माझा होशील का होशील का होशील का माझा होशील का नसेल माहित तुला कधी ते नसेल माहित तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते रोज तुझ्या मी स्वप्नी येते त्या स्वप्नांच्या आठवणीया मोठा देशील का माझा होशील का होशील का होशील का माझा होशील का दूर तू तरी जवळ तुझ्या मी दूर तू तरी जवळ तुझ्या मी नाम गुंतवित तुझी आनामी नाम गुंतवित तुझी आनामी मी येता पण सलज जवळी जवळी घेशील का माझा होशील का होशील का
एकूणच त्यांचं गाणं मला आवडत होतं. त्यांना त्यांची मनापासून इच्छा होती की त्यांना उत्तम गवई व्हावं, पण ती योगायोग नव्हता म्हणून ते या सिनेमा क्षेत्रात पडले. त्यांच्या गाण्यावर साधारण बालगंधर्वांचा फार परिणाम होता. त्यांच्या गायकीचं थोडे गायचे पण परिणामकारक गायचे, याला फार महत्त्व आहे. गाण्यात एक विचारपूर्वक म्हणजे सिनेमातलं कथानक जसं असेल त्या भावगीतांना त्या वातावरणाला शोभेल अशा चाली ते करत होते. म्हणून ते गाण्याचा परिणाम प्रेक्षकांच्यावरती व्हायचं. हां, बाबूजींच्या चाली जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अगदी पहिल्यांदा एक गोष्ट अशी लक्षात येते की आपल्या हिंदुस्थानी संगीताला धरूनच त्यांच्या चाली केलेल्या असतात. त्यात पाश्चिमात्याचा धुडगूस नसतो, म्युझिकचा फार धिंगाणा नसतो आणि अतिशय अर्थपूर्ण अशी चाल असते त्यांची. घेतली पेटी आणि लावली चाल अशी त्यांची चाल नसते असं मला वाटतं. त्याच्या पाठीमागे विचार असतात. 2-2, 3-3 दिवस एका चालीकरता ते घालवत असावेत, त्याच्यावर विचार करत असावेत आणि मगच ती चाल बांधली जात असावी. बाबूजींच्या चालीला दुसरा पर्यायच नाही. एक चाल त्यांची, आता आपण असं घेऊ की हा माझा मार्ग एकला, ही चाल ऐकल्यानंतर त्या कवितेला दुसरी चाल लागणंच शक्य नाही असं मला स्वतःला वाटतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दुसऱ्या चालीत संभवतच नाही असा जो पक्केपणा आहे हा बाबूंच्यात मला अतिशय चांगला वाटतो. म्हणजे काय फडक्याचं गाणं लागलं ना कुठे रेडिओवर की एकदा सुरू झालं की मग शेवटपर्यंत ऐकावं असं वाटतं. हे एक त्यांच्या गाण्यात वैशिष्ट्य आहे मोठं. त्यामुळे त्यांचं जे कंपेलेशन टू लिसन हे जे असतं त्या कंपेलेशनमध्ये प्रेम असतं. ऐका असं नाही, तुम्हाला ऐकावं लागेल, मी काय म्हणते ऐकावंच लागेल. हा जो एक दरार त्यांच्या गाण्यातला आहे ना, प्रेमळ दरार आपण ज्याला म्हणूया, ती एक त्यांची खास खासियत आहे. खूप जबरदस्त इम्प्रेशन होतं. म्हणजे लहानपणापासून अगदी घुट्टी कशी असते तसे बाबूजींचं गाणं आम्हाला लहानपणापासून मला मिळालं ऐकायला. आणि त्यांच्या गाण्यात नेहमी मला चमत्कार नेहमी जाणवला. सुरांचा आणि शब्दांचा जो मेळ घालायचे ते अशी फार कमी लोकांनी गाणी केली. शब्दाला कसं सुरांनी तोलायचं हे बाबूजींनी एवढं कोणाला जमलंच नाही.